पितृपक्ष चालू झाला आहे. या पक्षात पितरांच्या आवडीचे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात आणि त्यातलाच एक महत्त्वाचा आणि आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे उडीद वडे. अगदी हलके आणि कुरकुरीत उडीद वडे बनवण्यासाठीच्या खूप साऱ्या टिप्स मी आज तुम्हाला इथे सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी मनीषाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. उडीद वडे बनवण्यासाठी मी इथे 2 कप उडदाची डाळ घेतलेली आहे. ती 3 ते 4 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि 2 ते 3 तासपर्यंत भिजवत ठेवायची आहे. तर डाळ आपली आता छान भिजून तयार झालेली आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता आपण ही डाळ निथळून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, डाळीमध्ये पाणी अजिबात राहिलं नाही पाहिजे. पाणी न टाकता डाळ आपल्याला वाटायची आहे. तर त्यात मी टाकलं आहे अर्धा चमचा जिरं, 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं. आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला प्लस मोडवर चालू बंद करत करत व्यवस्थित चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर हे बघा, आपलं वाटण आता छान वाटून तयार झालेलं आहे. अशाच पद्धतीने अजिबात पाणी न टाकता आपल्याला अगदी घट्ट हे पीठ वाटून घ्यायचं आहे. असंच आपण आता राहिलेली सगळी डाळ वाटून घेऊ. तर डाळ आपली आता छान वाटून झाली आहे. त्यात मी टाकला आहे अर्धा चमचा हिंग, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर. तर आता हे पीठ घट्ट आहे म्हणून मग ते हलकं आणि स्पंजी वडे होण्यासाठी एक ट्रिक वापरायची आहे. हे पीठ आपल्याला 10 मिनटापर्यंत चांगलं अशाच पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने फेटून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये हवा भरली जाते आणि वडे आपले हलके आणि स्पंजी तयार होतात. तर हे फेटणं फार महत्त्वाचं आहे, तरच वडे छान स्पंजी आणि हलके फुलके तयार होतात. तर हे बघा, मी आता हे फेटून घेते चांगलं. आता पीठ छान तयार झालं आहे. तर यात मी फक्त पाव चमचा आता बेकिंग सोडा टाकणार आहे. सोडा नाही टाकला तरी चालतो, पण पाव चमचा टाकला आहे. तो आता छान मिक्स करून घ्यायचा आणि आपण लगेच वडे तळण्यासाठी घ्यायचे आहेत. याच पद्धतीने जर का तुम्ही पीठ तयार करून घेतलं तर तुमचेही वडे अगदी हलके फुलके, स्पंजी आणि कुरकुरीत तयार होतील. तर तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा. तर वडे बनवण्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. तर त्या पाण्यामध्ये आधी हात ओला करायचा म्हणजे पीठ हाताला चिटकत नाही आणि थोडासा पिठाचा गोळा घ्यायचा. ते पुढच्या 4 बोटांवर पीठ ठेवायचं आणि अंगठ्याच्या साहाय्याने त्याला छिद्र पाडून आणि उडीद वड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण वडे तेलात सोडून घ्यायचे आहे. मी पुन्हा तुम्हाला एकदा करून दाखवते. हात ओला करायचा आणि असं छोटासा गोळा घ्यायचा पुढच्या 4 बोटांवर आणि अंगठ्याच्या साहाय्याने त्याला छिद्र पाडून आणि वडा आपल्याला लगेच तेलात सोडून घ्यायचा आहे. तर ह्या पद्धतीने आपण वडे बनवून घेणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण एक बॅच तळून घेऊ आणि मग मी तुम्हाला अजून एक दुसरी ट्रिक पण वडे बनवण्याची सांगणार आहे, जी अगदी सोपी आहे. तेलात हात भाजण्याची पण भीती राहणार नाही आणि अगदी सहज पहिल्यांदा जे बनवतात त्यांनासुद्धा वडे तयार करता येतील अशी ती ट्रिक आहे. तर वडे आपल्याला आता छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आता वडे आपले छान तळून झालेले आहेत. आता आपण ते काढून घेऊ. तर आता मी तुम्हाला दुसरी ट्रिक सांगते. तर इथे मी आपली चहा गाळायची जी गाळणी असते ती घेतलेली आहे. ती ओली करून घ्यायची आहे. नंतर पिठाचा एक गोळा घेऊन त्याच्यावर ठेवून घ्यायचा. त्याला बोटाच्या साहाय्याने छिद्र पाडून उडीद वड्याचा आकार देऊन घ्यायचा आणि अशीच्या अशी चाळणी घेऊन आपण ती उलटी करून तेलामध्ये सोडायची आहे. अशा पद्धतीने वडे बनवले तर तेल हातावर उडण्याची पण भीती नसते आणि वडे पण छान अगदी गोल गरगरीत तयार होतात. तर ही ट्रिक तुम्ही नक्की ट्राय करा.
अगदी तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरी तुमचे वडे छान येतील. तर ह्या पद्धतीने तुम्ही वडे नक्की बनवून बघा. अशाच पद्धतीने आपण आता सगळे वडे बनवून घेणार आहोत. आता सगळे वडे बनवून तयार आहे. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अगदी गोल्डन ब्राऊन रंगावर मी हे वडे तळलेले आहेत. खूप करपवलेले पण नाहीत आणि कच्चेही ठेवले नाहीत. आता मी तुम्हाला एक वडा तोडून दाखवते. तर हे बघा, तुम्ही बघू शकता अजिबात तेलकट झाले नाही आणि मधून किती स्पंजी आणि खुसखुशीत असे हे वडे तयार झालेले आहेत. तर तुम्हीही या पद्धतीने वडे नक्की तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून कुठली रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर तेही सांगा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीजसोबत आपण पुन्हा भेटू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.